शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड माझ्यासोबत आहेत। भाऊ, रात्री राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे, काय प्रतिक्रिया? रात्री जे आमचे सहकारी राम खाडे आहेत त्यांच्यावर हल्ला झाला आहे। आम्हाला ही बातमी कळली आहे। आम्ही सगळ्या चौकशी करता त्यांना नगरमध्ये ॲडमिट केलेलं आहे। त्यांची तब्येत चिंताजनक आहे। ज्याने कुणी हल्ला केला असेल ते आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र अशा शब्दात निषेध करतो। खरं तर या अगोदर राम खाडे आणि सुरेश धसामध्ये आपल्याला खूप या अगोदर देखील खडाजंगी पाहायला मिळत होती, मात्र ते या हल्ल्यापाठीमागे असू शकतात असा आरोप देखील केला जातो। नाही, ते सत्य परिस्थितीची काय असेल आणि कुणी आरोपी असतील ते पोलीस प्रशासन तपासावं आणि जे आरोपी असेल त्यांना अटक करावं। आणि जे राम खाडेवर हल्ला झाला आहे असे हल्ले राजकारणासाठी चांगले नाही आहेत। राजकारण ठिकाणी ठेवावं आणि आपण चांगल्या पद्धतीने राजकारण असे हल्ले करून आणि माणसं मारून राजकारण होणार नाही। जे आता फळीत आपल्या चालू आहे तेच आता जिल्ह्यात सुद्धा घडतंय, हे चिंताजनक आहे। खरं तर प्रभागाने आहे, तुम्ही या ठिकाणी प्रचार रॅली करतायत, खूप खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत देखील बैठका घेत आहेत, मात्र कोणकोणते उमेदवार प्रभागातले विजय होतील असं तुम्हाला वाटतं? आमचे सर्वच उमेदवार विजय होतील वाटते। प्रभाग 16 मधले आमचे नितीन बागवले असतील, आमचे कादर कुरेशी असतील, हे विजय होणार आहेत। आणि आमच्या नगराध्यक्ष उमेदवार सुद्धा बहुमताने विजय होणार आहेत। आमच्याकडे सगळं बहुमत होऊन आम्ही विजय होणार आहेत। आम्ही रोज परळीमध्ये फिरत असताना आमच्या लक्षात येतं किंवा तुमच्या पण येत असेल की जनतेला मोकळा श्वास घेतला आहे। लोकसभेला विधानसभेला जी मतदाराची घुटमट झाली, जे बोगस मतदान झालं, जे मतदाराला मतदान करू दिलं नाही, ते आता स्वतः मतदान करून आमचा विजय निश्चित करतील। आमचा विजय निश्चित आहे हे सांगतो। परळीच्या जनतेचे आभार मानणारे की एवढी जनता रस्त्यावर उतरून आम्हाला निवडून देण्यासाठी आज फिरत आहे। जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते किती लीड येतील असं काही अंदाज? आमचा नगराध्यक्षपदाचा निवडून उमेदवार येणार। नगरसेवक असं आमचे नितीन बागवळे असतील, कादर कुरेशी, सर्व नगरसेवक आमचा उमेदवार निवडून येणार। काय नितीनजी, खरं तर तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र उमेदवारांनी प्रतिक्रिया देणं टाळले, मात्र या रॅलीला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतं। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राम खाडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्यावरून राजेभाऊ फड यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। मात्र राजकीय वातावरण जे आहे आता दिवसेंदिवस तापायला लागलंय। मोठा शरदचंद्रजी पवार पक्षांच्या उमेदवाराला रॅलीमध्ये देखील मोठा प्रतिसाद मतदारांचा मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। आणखी नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्य दुसबिडिया, बीड, परळी।